नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला एक जुगाड दाखवत आहे. तर आपण स्त्रियांकडे एक बॅग असते, त्या बॅगमध्ये आपण पाण्याची बॉटल आणि काही साहित्य घेऊन सोबत निघत असतो. तेव्हा ती पाण्याची जी बॉटल असते ती सारखी सारखी खाली पडत असते आणि पाणी सांडत असते. म्हणून मी तुम्हाला एक जुगाड दाखवत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने बॉटल ठेवल्या तर पाणी वगैरे सांडत नाही आणि तुमचं सामान वगैरे खराब होत नाही. मी जेव्हा बाहेर निघते तेव्हा हे सर्व गोष्टी करत असते, म्हणून माझी बॉटल वगैरे सांडत नाही किंवा सरकत सुद्धा नाही. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे बॉटल ठेवत आहे, कशी पडत आहे बघा. सारखं सारखं ठेवल्याने अशी लवंडून बाजूला जात आहे. तर मी आता एक सेफ्टी पिन घेतलेला आहे आणि आपल्या केसाला लावण्यासाठी जो आपण बो वापरत असतो तो बो घेतलेला आहे, रबर, आणि त्या सेफ्टी पिनने बॅगला लावून घेतलेला आहे मी अगोदर. आणि जी आपली बाटल आहे त्या बाटलीच्या तोंडाला मी अशी हे रबर अडकवलेलं आहे. तर आता याच्यामुळे काय होते बघा, बाटल जशाच तशी उभीची उभी राहते, लवंडून खाली वगैरे पडत नाही. जेव्हा आपली बॅग खाली पडेल तेव्हाच ती पडते बघा. जशाच तशी बॉटल आहे, मध्ये हालत सुद्धा नाही बघा. ही तुम्ही कितीही सामान ठेवा आणि काही करा, ती जशाच तशी बॉटल राहते. म्हणून मी असा जुगाड करत असते. हे बघा, आता आपण अशा पद्धतीने बॅग घेऊ शकता. एकदम छान प्रकारे ती बॉटल बसल्या जाते आणि एकदम उत्तम आणि छान अशी आयडिया आहे. तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, ही छोटी बॉटल आहे. या छोट्या बॉटलीला सुद्धा मी अशा प्रकारे बटन लावून तुम्हाला दाखवते ती बॉटल कशी बसते. छोटी बॉटल पण बसते आणि मोठी बॉटल पण बसत असते. तर मी जेव्हा प्रवासाला निघते तेव्हा हे अशा बॉटलेला बटन लावून व्यवस्थित मध्ये ठेवूनच बाहेर निघते. एकतर बॅग खराब होत नाही, पाणी सांडत नाही, सामान वगैरे खराब होत नाही मधलं, आणि आपल्याला जशाच त्याची बॉटल ठेवलेली भेटते. म्हणून मी हा जुगाड नेहमी करत असते. आणि जेव्हा मी रात्रीच्या प्रवासाला निघते तेव्हा हे असे काही सामान घेऊन निघत असते. ह्या वस्तू आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. हे मेथ्या आणि लवंग आहे तुम्हाला दाखवलेला. हे असं डब्बा भरून आपल्या बॅगमध्ये नेहमी ठेवायचं. आपण जेव्हा रात्रीचा प्रवास करतो तेव्हा आपल्या तोंडामध्ये थोडंसं टाकल्यामुळे आपल्याला झोप वगैरे येत नाही, म्हणून आपला प्रवास सुखरूप होतो. तर मी ही सुपारी आहे, कोणाला आवड असते खाण्याची, याच्याने कोणाला मळमळ वगैरे होत असेल तर तेही त्यालाही चालते आणि सहज खाल्लं तरी चालते. आपला प्रवास हा सुखाचा होतो. तर हे बघा, मी एवढं सामान मी बॅगमध्ये माझ्या लावून ठेवत असते. तर झेंडू बाम सुद्धा माझ्या बॅगमध्ये असतो. हे बघा, एवढं सामान मी माझ्या बॅगमध्ये असतेच असते. तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली आणि प्रवासाचं नियोजन कसं वाटलं तुम्हाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हे बघा, बॅगमध्ये सामान मी कसं ठेवलेलं आहे, सर्व सामान एकत्र बसून गेलेलं आहे. थँक्यू. बाय बाय.